आज आपण बनवणार आहोत पुरुषोत्तम मासासाठी विष्णूला समर्पित असे 30 आणि 3 वातीचा एक वात मी इथे बनवत आहे। तर आपण असे सिंगल वात बनवून घ्यायचे, थोडेसे मोठ्या आकाराचे, आणि त्याचे 2 भाग करून त्या दोनाची अशी एक वात बनवून घ्यायची। कधीही आपण दिवा लावताना सिंगल वातीचा दिवा कधीच लावत नाही। लावताना नेहमी आपण 2 वातीची एक वात अशीच लावतो। ह्या प्रकारे मी ते तूप वितळून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवत आहे। असे 2 वातीची एक वातच आपण नेहमी दिवा लावताना लावत असतो। तशाच प्रकारे मी इथे असे सिंगल वाती एक मोजायचे नाही, ते 1 2 3 4 असे नाही मोजायचे। कधीही वात करताना 2 वाती मिळून एक वात, अशा प्रकारे ह्याला एक वात म्हणायचे। अशा प्रकारे मी 33 वाती बनवून घेतलेले आहे। तर मी इथे हे वात मोजून घेते। तर हे 1 2 3 हे 3 वाती मी वेगळे ठेवत्या, आणि नंतरचे 10 वातीचे एक जोडगा, 10 वातीचा एक जोडगा आणि 10 वातीचा एक जोडगा, अशा प्रकारे मी इथे 10 वातीच्या 3 जुडी तयार करत आहे। आणि त्यानंतर आपण ह्याची 30 आणि 3 वातीची एक वात अशी बनवून घेऊ। तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल आणि ज्यांनाही दीपदान करून पुरुषोत्तम महिन्यात पुण्य प्राप्त करायचे आहे, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही पुण्य प्राप्त करू द्या। भगवान विष्णूंना तुळस हे खूप प्रिय आहे, त्यामुळे मी इथे वाळलेल्या तुळशीच्या काड्या वापरून इथे वात बनवत आहे। इथे 30 आणि 3 वाती मिळून मध्ये तुळशीची काडी ठेवून ही वात मी आता वितळलेल्या तुपामध्ये बुडवून घेऊन निरंजनमधली आधीची वात काढून घेते मी इथे, आणि त्यामध्ये इथे वात ठेवत आहे। अशा प्रकारे तुम्हीही 30 आणि 3 वातीचे दिवा लावून पुरुषोत्तम महिन्याचे पुण्य प्राप्त करू शकता। पुरुषोत्तम महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे। अशा प्रकारे दररोज जर आपण आपल्या देवघरात मंदिरामध्ये विष्णूपुढे असा जर दिवा लावला, हे बघा किती सुंदर दिसत आहे, कमळाचे आकाराचे। अशा प्रकारे तुम्हीही जर दिवा लावून देवाजवळ तर पुण्य प्राप्त करू शकता। हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना पुरुषोत्तम मासाचे महत्त्व माहीत आहे।